स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू खूपच अस्वस्थ झालेला असतो. मोठ्या आईचं त्या व्हिडिओतील बोलणं सारखं त्याला आठवत असतं. मोठ्या आईचं ते क्रूर बोलणं हे त्याला खूपच जिव्हारी लागलेलं असतं. हे सगळं आठवल्यानंतर शांतनूला आणखीच त्रास होऊ लागतो. प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेतलेलं ते प्रकरण त्याला आठवलं जातं. आदिती मॅमला मारण्यासाठी मोठ्या आईने तावडेला सुपारी दिली हे देखील त्याला आठवत असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला आणखीच त्रास होऊ लागतो. मला मारण्यासाठी सुद्धा मोठ्या आईने माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले. ह्या सर्व गोष्टी शांतनूला आठवत असतात. पल्लवीचा आणि मोठ्या आईचा तो व्हिडिओमधील संवाद त्याला सारखाच आठवत असतो. त्याला प्रचंड त्रास होत असतो आणि तितक्यातच पल्लवी तिथे येते. शांतनूची ती अस्वस्थता बघते आणि मनात म्हणते, तुमची अवस्था कळते मला शांतनू. तुम्हाला असा त्रास होणार आहे याची देखील मला कल्पना होती. पण माझा नाईलाज होता. आता तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत आहे. शांतनूचा मूड चांगला व्हावा म्हणून पल्लवी स्वतःचा मूड चेंज करते. आणि पल्लवी हसत म्हणते की चला चला चहा खारी खाऊन घ्या. सकाळपासून कोणी घरात काही खाल्लेलं नाहीये. चला चहा खारी खाऊयात. पल्लवी आनंदाने हे सर्व करत असते, परंतु शांतनू तिथून दूर निघून जातो. पल्लवी म्हणते की हे काय चक्क चहा खारी नको म्हणताय? हे चुकीचं आहे हां. शांतनू अहो थोडं तरी खाऊन घ्या ना, असं काय करताय तुम्ही? जर तुम्ही नाही खाल्लं तर मी कशी खाऊ सांगा बरं. आणि तुम्हाला तर माहिती आहे चहा खारी म्हणजे माझी फेवरेट आहे. शांतनू पल्लवीवर ओरडतो आणि म्हणतो की नको म्हणून सांगितलं ना तुला एकदा. आणि पुन्हा तो भानावर येतो आणि म्हणतो की आय एम सॉरी, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. पल्लवी मला खरंच तुझ्यावर चिडायचं नव्हतं. पण खरंच मला कळत नाही आहे की आता कसं वागावं. माझं तर मनच थाऱ्यावर नाही आहे. पल्लवी म्हणते की मी समजू शकते शांतनू, मी तुमच्यावर रागवलेली नाही आहे. खरंच समजू शकते की तुमच्या मनात सध्या काय चाललंय ते. हे सर्व लक्षात येतंय माझ्या. पण प्लीज जरा शांत व्हा. तेव्हा शांतनू म्हणतो की कसा शांत राहू मी? एक मुलगा आणि एक नवरा म्हणून नालायक ठरलोय मी. मी ज्यांना इतके दिवस माझे जवळचं समजत होतो तेच माझे शत्रू होते. तू मला कायम सावध करत होतीस, कायम सांगत होतीस मला. पण मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. ज्या आईची सेवा करायला हवी होती तिचा पदोपदी अपमान केला. मी आई म्हणून साधी हाक नाही मारली तिला कधी. माझ्या बायकोचे ते गुन्हेगार होते, आईचे गुन्हेगार होते आणि ते माझ्या डोळ्यांसमोर होते. आणि तरीही मी आंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास टाकत राहिलो. माझ्या सख्ख्या आईला त्रास देण्यासाठी मोठ्या काकूनं माझा वापर केला. आणि मी तिला मदत करत होतो. खरं तर मला कळतच नव्हतं की मी काय करतोय. पण मी तिला खरंच आई मानत होतो. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाचा अंशसुद्धा नव्हता. खेळण्यासारखा वापर करून घेतलाय तिने माझा. पल्लवी म्हणते की पण यात तुमची चूक नाही आहे शांतनू. लहान मूल हे मातीच्या एका गोळ्याप्रमाणे असतं. जसं घडवावं तसं ते घडतं. लहानपणापासून तुमच्या मोठ्या आईने तुमच्या सख्ख्या आईबद्दल विष पेरलं. तुम्हाला तसं शिकवलं तर तुम्ही तरी काय करणार? शांतनू म्हणतो की लहानपणाचं ठीक आहे ग, पण मोठं झाल्यावर मला कळायला हवं होतं. मी स्वतःच्या बुद्धीने विचार करायला हवा होता ना. बाबा मला नेहमी सांगायचे की एक माणूस आणि व्यक्ती म्हणून विचार कर. मोठ्या काकूबद्दल तू मला नेहमी सावध करत होतीस. कानात बोळे घातले होते मी. डोळ्यावर झापडं लावली होती मी. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही शांतनू, असं काहीच नाही आहे. प्लीज ऐका माझं. तुम्ही अत्यंत प्रामाणिक, निरागस आणि प्रेमळ आहात. तुम्ही खूप चांगले आहात. तुमची काहीच चूक नाही आहे यात. तुम्ही कायम मोठ्या आईंना मनापासून आई मानत आलात. त्या कधी असं वागतील याची कल्पना तुम्ही कधीही केली नव्हती. म्हणून खरं तर तुमचा विश्वासघात झालाय, यात तुमची काहीही चूक नाही आहे. तुमचा विश्वासघात करणारे खरे गुन्हेगार आहेत. आणि तुम्ही नका ना प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ. आणि उलट उशिरा का होईना सगळं सत्य तुमच्यासमोर आलंय. आणि तुम्हाला खरं सांगू का, पुरावे जर नसते तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता. अगदी मी जरी तुमच्या जागेवर असते तरी मी देखील विश्वास ठेवला नसता. आणि जे खरे गुन्हेगार आहेत ते आता बाहेर गेल्यामुळे घरातल्या माणसांचा धोका आता टळलाय. सगळा वाईट काळ आता संपलाय. आता जेव्हा कधी तुम्ही आईंसमोर जाल त्यांच्या मनात, तुमच्या डोळ्यात फक्त प्रेम आणि प्रेमच असेल. एक विश्वास असेल. तुम्हाला वाटत होतं तसं त्याप्रमाणे त्या कधीही कोणाशी वाईट वागल्या नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही आईंसाठी कधीच काही केलं नाही? आता पल्लवी शांतनूची चांगली बाजू त्याला सांगू लागते, जेणेकरून शांतनूचा मूड ठीक होईल.
शांतनू, हे बघा, आईंचा वाढदिवस एवढा उत्साहाने कोणी साजरा केला? ही कोणाची कल्पना होती? ती सगळी तयारी कोणी केली होती बरं? आईंसाठी साडी कोणी आणली होती? तुमचा आणि आईंचा फोटो छान फ्रेम करून खोलीत कोणी लावला होता? आता शांतनूला जरा बरं वाटू लागतं. तो हळूहळू ठीक होऊ लागतो. पल्लवी गोड बोलून शांतनूला चहा-खारी खाऊ घालते. पल्लवी म्हणते की मोठ्या आईंबद्दल तुमच्या मनात एवढा आदर असताना देखील तुम्ही आईंसाठी एवढं काही केलं. कारण ते सर्व आतून येत होतं शांतनू. अगदी मनापासून खरं प्रेम होतं ते. पल्लवी शांतनूला पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असते, त्यामुळे शांतनूला देखील बरं वाटत असतं. पल्लवी म्हणते की आता सर्व सत्य तुमच्या समोर आलंय. सगळ्या वाईट गोष्टींचे काळे ढग आता दूर झालेत आणि लख्ख उजाडलंय. यापुढे आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका. पल्लवी शांतनूला छान प्रकारे समजावत असते. तर इकडे मोठे काका आणि मोठी आई एका खोलीमध्ये आलेले असतात. ती रूम अत्यंत अस्वच्छ असते. खरं तर त्या दोघांना अशा खोलीमध्ये राहण्याची आणि वावरण्याची सवय नसते. मोठी आई म्हणते की देवा, हे काय आहे? कुठे आलोय आपण? किती घाण आहे इथे, आणि इथे कुठे व्यवस्था केली तुम्ही माझी? अहो, तुम्ही बघितलं का किती धूळ आहे? इथं राहायचं का आपण? मोठे काका म्हणतात की सुपर्णा, इथं राहिल्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याकडे. मग मोठी आई इकडं तिकडं रूम बघू लागते. ती म्हणते की किती धूळ, बापरे, काय हा पसारा, अहो कोण स्वच्छ करणार हे? आणि हे काय, नळाला तर पाणीच नाही आहे. मोठी आई इकडं तिकडं बघत असते. सगळीकडं धुळीचं साम्राज्य असतं. अत्यंत अस्वच्छता असते. बापरे, किती भयानक गाद्या आहेत या. आता यावर झोपायचं का? कसं राहणार आपण आता? अहो, हा पसारा बघितला का तुम्ही? मी नाही राहू शकत हा इथे. अहो, इथं स्वयंपाकघरात पाणी नाही आहे, बेडरूममध्ये त्या चादरी. किती वाईट अवस्था आहे इथे, मी नाही राहू शकत इथे. तुम्ही एक काम करा, विनायकला फोन करा. मगाशी फोन करायचं राहून गेलंय. तुम्ही त्याला सांगा की मी नाही राहू शकत इथे. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, अगं सुचायला जरा वेळ दे ना. घरातून बाहेर काढलंय आपल्याला, 100 विषय डोक्यात आहे. बाहेर कोणाला काही कळलंय का? कॉलेजमध्ये गेल्यावर काय होईल याची काहीच उत्तरं मिळत नाहीये. आणि तुला इथं राहायचं पडलंय. घरच्यासारखं ऐशो आराम तुला इथं मिळणार नाही. डोक्यावर छप्पर आहे तेच खूप झालंय. मोठी आई म्हणते की तुम्ही माझ्यावर चिडू नका बरं, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मी इथे राहणार नाहीये. मोठे काका म्हणतात की मग कुठे जाणार? पुढची व्यवस्था होईपर्यंत आपल्याकडं कुठलाही पर्याय नाहीये. तू जरा शांत राहा आणि चिडचिड कमी कर. एकतर प्रदीप फोन उचलत नाहीये. सख्खा भाऊ वैरी झालाय आता माझा. मी करतो काहीतरी, असं म्हणून मोठे काका विचार करू लागतात. इकडे विनायक बसलेला असतो. तेवढ्यात मोठ्या काकांचा फोन येतो. विनायक फोन उचलतो आणि म्हणतो की हा बाबा, मी तुम्हाला केव्हापासून फोन करण्याचाच विचार करत होतो, पण चान्सच मिळत नव्हता. बरं, तुम्ही कसे आहात? तुमची सोय कशी झाली? आणि आई कशी आहे? मोठे काका म्हणतात की आता तुला एवढे प्रश्न पडलेत का? आणि घरातून बाहेर काढताना तुला काहीच वाटलं नाही? मोठी आई रागाने फोन हातात घेते आणि म्हणते की विनायक, तुला आता आईबाबांची आठवण आली का रे? अरे, तुला काहीच कसा फरक पडला नाही? तू आमच्यासाठी परत आलाय असं म्हणाला ना? मग ती पल्लवी आमचा एवढा अपमान करत होती तरी तू तिच्या बाजूने बोलत होतास? विनायक, तू आम्हाला फसवलंयस. यावर विनायक म्हणतो की आई, तू ओव्हर रिॲक्ट करू नकोस. मला माझं म्हणणं तरी मांडू देत. मोठी आई म्हणते की तू आता काय सांगणार आहेस आम्हाला? आम्ही घराबाहेर पडलो आणि कोणालाच काहीच फरक पडलेला नाही आहे. त्यावर विनायक म्हणतो की नाही आई, तू आधी एक काम कर, तू बाबांना फोन दे. मोठी आई मोठ्या काकांकडे फोन देते आणि म्हणते की बघा, बोला लेकाशी. मग मोठे काका बोलू लागतात. सुरुवातीला ते देखील संतापतात. काय कारण होतं आम्हाला घराबाहेर काढायचं? आम्ही तुला नकोसे झालोय का? सुपर्णा चिडचिड करते आणि मला देखील तुझं वागणं कळेनासं झालंय. विनायक म्हणतो की बाबा, अहो मी तुम्हाला फसवेन का? ही फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या तिघांपैकी कोणाला तरी एकाला घरात थांबावं लागेल. हे बघा, शत्रूचा किल्ला जर संपवायचा असेल तर बाहेरून अटॅक करून चालणार नाही. तर घरी थांबणं देखील गरजेचं आहे. ही सत्ता मिळण्याशिवाय आपल्याकडं दुसरा काही ऑप्शन आहे का? नाही ना. मग मला हे असं वागावं लागलं. आणि बघा ना, पल्लवीकडं सगळे पुरावे होते. अख्खं घर तुमच्या विरोधात उभं होतं. आणि यात जर मी तुमची बाजू घेतली असती तर सगळ्यांना संशय आला असता तुमचा. मोठे काका म्हणतात की मुळात तो पेनड्राईव्हमधला व्हिडिओ पल्लवीपर्यंत पोहोचलाच कसा? आता मात्र विनायकला काय सांगावं ते सुचत नाही. मोठे काका म्हणतात की तूच तर म्हणाला होता की डिलीट केला म्हणून.
विनायक म्हणतो की हो, डिलीट केला होता मी, पण तिने दुसरीकडे कुठेतरी कॉपी करून ठेवला असेल. मोठे काका म्हणतात की जर हा व्हिडिओ तिच्याकडे आधीपासून होता तर सुटून आल्यावर तिने का नाही दाखवला. आता मात्र विनायक गोंधळतो. विनायक म्हणतो की अहो बाबा, तिला नसेल सापडला. मोठे काका म्हणतात की अरे विनायक, काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का. विनायक म्हणतो की बाबा हे बघा, मला सुद्धा आता अंदाज येणं कठीण झालंय, पण कदाचित ते लिफाफा आणि पुरावे एकत्रित सादर करायचे असतील तिला. मोठे काका म्हणतात की मग तो लिफाफा होता कुठे आणि तिला कसा सापडला. विनायक म्हणतो की बाबा, असे तर्कवितर्क लढवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही एक काम करा, मी घरातलं सगळं हँडल करतो आणि इकडच्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला वेळोवेळी पोहोचवतो. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. फोनवर बोलत असताना मेघना तिथे येते. तिला बघून विनायक रडण्याचं नाटक करतं. मेघनाला वाईट वाटतं. तिला विनायकची अवस्था बघवत नाही. ती म्हणते की अजून किती वेळ उदास राहणार आहात तुम्ही. मोठे काका मनात म्हणतात की मेघना आली म्हणून हा गप्प झालेला दिसतोय. मेघना म्हणत असते की किती त्रास करून घेताय तुम्ही स्वतःला. विनायक म्हणतो की त्रास तर होणारच ना. आई बाबा कसे वागू शकतात माझ्याशी असं. मी स्वप्नात देखील असा विचार करू शकत नाही ग. आणि मी देखील त्यांना घराबाहेर काढलं. मी कसं माफ करू त्यांना. असं म्हणून मोठ्या काकांचा फोन तो हळूच कट करतो. मेघना म्हणत असते की अहो तुम्ही नका ना स्वतःला दोष देऊ. हे बघा, हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही नव्हता इथे. विनायक म्हणतो की तुम्ही सर्वांनी खूप सहन केलंय ग. शांतनू तर अगदी कोलमडून गेलाय. आणि आदिती काकू, असं म्हणून रडतच विनायक मेघनाला मिठी मारतो आणि दुसरीकडे तोंड करून हसत राहतो. परंतु मेघनाला काय विनायकचं खरं रूप माहीत नसतं. इकडे प्रभाकर सर आदिती मॅमच्या जवळ बसून असतात. इतक्यातच पल्लवी तिथे येते आणि विचारते की बाबा, सिस्टर कुठं आहे. प्रभाकर सर म्हणतात की त्या मला म्हणाल्या की मी जरा घरी जाऊन येते. मग मी पण जा म्हणालो. प्रभाकर सर आदितीशी बोलू लागतात आणि म्हणतात की आदिती बघ ना, कोण आलंय. तुझी आवडती सून आली आहे. आज खऱ्या अर्थानं तुझ्यावर असलेला विश्वास तिने सार्थ करून दाखवलाय. आयुष्यभर तुला त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. प्रभाकर सर पल्लवीला विचारतात की पण पल्लवी, तू हे कसं मॅनेज केलंस सगळं. इतके दिवस तू पुराव्यांच्या मागं होती. ते पुरावे मिळवण्यासाठी धडपड करत होतीस. त्या दिवशी तुझा प्रयत्न फसला, मग हे असं अचानक कसं काय झालं. आणि मग मागे घडलेला सगळा प्रसंग पल्लवी प्रभाकर सरांना सांगू लागते. पल्लवी म्हणते की सॉरी बाबा, मला यावेळी कुठलाही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून मी हे अगदी कोणालाच सांगितलं नाही, अगदी तुम्हालाही. प्रभाकर सर म्हणतात की बाळा, तू हे एकदम योग्य केलंस. खरंच तू मला नाही सांगितलं तेच बरं केलं. कदाचित मी हे तुला करायला परवानगी दिली नसती, कारण तुझा जीव धोक्यात होता आणि ते तुला काहीही करू शकले असते. पण बाळा, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. एवढा मोठा धोका पत्करून त्या नराधमांचं पितळ तू बाहेर काढलंस. पल्लवी म्हणते की त्यांना झालेल्या शिक्षेपेक्षा शांतनूंना आणि सर्वात महत्त्वाचं आईंना न्याय मिळालाय. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबा. प्रभाकर सरांना देखील पल्लवीचा खूप अभिमान वाटत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक आदितीला मारण्यासाठी तोंडावरील ऑक्सिजनचा मास्क बाजूला करतो. आदिती मॅमला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. तो जवळ असणारी उशी हातात घेतो आणि आदिती मॅमला मारायला लागणार तोपर्यंत इकडे पल्लवी आणि शांतनू जिना उतरत खाली येत असतात. पल्लवी आणि शांतनू आदिती मॅमच्या खोलीचा दरवाजा उघडून आत येतात आणि बघतात तर काय. आता ते काय बघतात हे आपल्याला पुढील भागातच कळेल. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते हार्दिक कुवालेकर, चेतना डावरे, हर्षाली मोरे, रवींद्र नडे, स्मिता कदम, स्मिता निकम, वैशाली देशपांडे, सुरेश शेंडे, ओम झांबरे, वंदना तांबडे, श्रीकांत जी, मायसेल्फ पूनम, US पाठक, प्रभाकर शेळके, ज्योती पाटील, कैलास जाधव, संतोष राजगुरू, मुकुंद कुलकर्णी, अजय वागचौरे, अनुज माने, मधुकर द्राक्षा खंडकर, अथर्व नेरकर, कांता माने, गीता चंदेर, स्वाती शिंदे, सुनीता कानगे, अश्विनी पवार, महादेव शिंदे, विनायक, ऐपतराव सोनवणे, प्रमोद पंडित, अनिकेत खेलकर, थंडरबी, जय सद्गुरू, मंदालाल चंडक, गौरव खोले, विलास, मयूर साळवे, रवींद्र कोमनक, आराधना गजबे, श्रीकांत दीक्षित, करुणा, महादेवराव, अश्विनी पवार, तेजस सावंत, सारिका लोले, निर्मला लोखंडे, स्वप्नील सोनवणे, गोविंद परब, अलका दळवी, रेखा वाघमारे, अश्विनी बुगडे, मुकुंद कुलकर्णी, प्रतीक्षा अँड
प्रतीक्षा अनिल वाकचौरे, गायकवाड मधुरी, अमृता, रेखा वाघमारे, पूनम खेलकर, मंगेश कदम, US पाठक, शांता, उल्सार झेंडे, सुनील खेले, संगीता, मंदा खरे, अमृता, मारिया, वैभव कुश्ते, श्रीराम ठाकूर देसाई, पायल, स्मिता जाधव, काजल पाडेकर, प्रवीण पाटील, धनश्री देशमाने, साहेबराव, निकिता साल्वी, रवी कवडे, मानसी, संजय, नीलम गीते, सुधाकर, दीपाली खरात, किशोर पवार, वृषाली भोसले, रेश्मा भगत, दीपक पंडित, आनंद केसवानी, शैला मांडगे, बीना परांजपे, स्वरा सोनावणे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.